Yeah.
देव 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 इच्छिता ती पाय देव देव इच्छिता ती पाहे देव देव इच्छिता ती पाहे धन्यामी इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव देव इच्छिता
विठोबा विठोबा
बकवास क्या बात है। जय हो। वाह क्या बात है। वाह वाह संकेतराव क्या बात। विठ्ठल 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 हाँ विठ्ठल हे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुकार महाराज की अपने माता पिता की विठ्ठल विठ्ठल सगळ्या मंडळींकरता जोरदार टाळी वाजवायची। इहलोकीचा हा देह देवाची ताती पायी धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो हे तुका म्हणे पावटणी करो स्वर्गीचे निशान धन्या मी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल 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 अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा नमस्कार साष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सारणीला बुधावम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सभयद बलासम विठ्ठलम चिंतयामि महायोग विदितटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुमुनिद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा केरू प्रथम
पांडुरंगा गुरु प्रथमण म्हण दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ चौधरार्थावतारम कलंकांक देजोति कामदी वक्त्रम फलानि शबादा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्ति मजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती वा ओंकारजी निवृत्ती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई वा सदानंद जीवा वा टाळी वाजवास ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरीण करावा भेर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणे नाथंग दयन आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठान पुन्हा माघारी यावं सामान्याच्या घरात ज्यांनी गाथा पोचवला यात काय नवल अरे ज्यांच्या नावाने यमानं थरथर कापावं यातही काय नवल ज्यांनी या सामान्य जीवाकरता अवतार घेतला यातही काय नवल मानवी जन्मामध्ये ज्यांच्या नावानं 14 दिवस वया पाण्यामध्ये तरल्या लायासारख्या त्या तुकाराम महाराजांचा गोडा असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय काय म्हणतात तुकोबा नाही माहिती काय बरं का नाना काय म्हणतात जो य लोकातला देह आहे ना याची अपेक्षा देवानं केली देवानं देव याची अपेक्षा करतात याची हा जो नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय ना याची अपेक्षा देव करतात पण तुकोबाराय म्हणतात जर देव अपेक्षा करतात तर मग जागवा ना का जागवा अरे ज्या देवाने आपल्याला ज्या देवाजवळ जी अपेक्षा आहे ते आपल्याला सहज मिळाले काय मिळालाय हा देह मिळालाय मग देव इच्छिता ते पाय तर तुकोबाराय म्हणतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो मग काय करावं माहिती का आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घ्यायची का तर धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो पण याच्यातून काय करता येईल तर तुकोबाराय म्हणतात की पावटणी म्हणजे स्वर्गाची शिडी करता येईल करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो
दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल हर विठार 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 विठ्ठल 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 अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. अगोदर वेळ भरपूर झालाय आणि भरपूर वेळेमध्ये आम्ही तसं 10लाच येऊन बसलो होतो. तुम्ही लेट आले, आता त्याला आम्ही काय करावं. आणि मग खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना ना बरं का, हा ऐका, चला मला कळतंय तुमचं काय चाललंय, पण इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आणि म्हणून खरं तर आज आपण ज्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे, स्वर्गीय वाल्मिकराव काशीनाथ नागरे दादांच्या या 11व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. 11वं पुण्यस्मरण साजरं करत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक पुण्यस्मरण साजरे होतात, पण आपण बघितली की पहिलं दुसरं लय तर लय 5व्या पुण्यस्मरणापर्यंत कार्यक्रम होत असतो. पण आजचं जे कीर्तन आहे ते मला वाटतं 11वं पुण्यस्मरण आहे. म्हणजे मी धन्यवाद देईल या मुलांना की या मुलांनी खरं तर हा गोड असा कार्यक्रम आयोजित केला. मला वाटतं एखाद्या सप्ताहाचं नियोजन करत असताना त्या सप्ताहामध्ये सुद्धा एवढे भव्यतेचं नियोजन करता येत नाही. एका दिवसाच्या कीर्तनाकरता एवढं नियोजन करून दाखवलं. एकदा जोरदार टाळी वाजवायची. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना वाल्मिकराव, आपण त्यांना समीरदादा काय म्हणायचे, तुम्ही सगळेजण काय म्हणायचे, अण्णा म्हणायचे. अण्णांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना या नागरी परिवारानं केलेला गोड असा सोहळा तुकाराम महाराजांनी बाजू मांडल्यात की याचसाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोडवावा. या युक्तीप्रमाणे आज आपण अण्णांच्या या प्रथम 11व्या पुण्यस्मरणानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. या पुण्यस्मरणानिमित्तानं उपस्थित असताना अण्णांमागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये खरं तर आई असतील, अण्णांच्या पत्नी म्हणजे आशाई असतील, भाऊ असतील, 2 भाऊ आहे, पंढरीनाथ दादा आहे, दत्तात्रय दादा आहे. त्याचप्रमाणे माझे अत्यंत प्राणप्रिय या कुटुंबातला एक गोड असा मुलगा, मी ज्यांना माझे बंधूच म्हणतो, आज त्यांच्या आग्रहामुळं मला ही सेवा करण्याचा योग मिळाला. 1 वर्ष झालं समीर दादा या कीर्तनाचं आयोजन नियोजन करत होते आणि 1 वर्षापूर्वी सांगितलं आमच्या अण्णांचा कार्यक्रम होत आहे, आपण महाराज ही तारीख लिहून घ्यावी. 1 वर्षापूर्वीच मला ही तारीख दिली होती. आमच्या समीर दादांच्या या आग्रहामुळे मला ही सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. तशी पहिली तारीख आदरणीय समाधानजी महाराज शर्मा यांच्या डायरीत लिहिलेली होती, पण त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम आणि खरं तर त्या अनुषंगानं या ठिकाणी कीर्तन करण्याचं सौभाग्य मला मिळालं. आदरणीय आमचे समीर दादा असतील आणि माझ्या सगळ्या बहिणी, त्यामध्ये शोभाक्का आहे, आली का शोभाक्का, आली का शोभाक्का आहे, कल्पनाताई आहे, सविताताई आहे, सुनीताताई आहे, सूर्यकाताई आहे, मायाताई आहे, अनिताताई आहे. ह्या माझ्या सगळ्या बहिणी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे दादांच्या अण्णांच्या बहिणी म्हणजे त्यामध्ये कचराई आल्यात का, कुठे बसल्यात, हा आलेत, हा, आणि मथुराई, या 2 जणी बहिणी. हा मोठा परिवार, पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार आहे. ती म्हटलेच होते, नावं जर घ्यायला गेली कुटुंबाचे तर अख्खं कीर्तनच तुम्हाला त्यावर करावं लागेल. त्यामध्ये पुतण्यांचा मोठा परिवार आहे. बाळासाहेब दादा आहे, गोकुळ दादा आहे, विक्रम दादा आहे, योगेश दादा आहे. ही सगळी खरं तर हा सगळा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा. या ठिकाणी विशेष तत्वानं आज महाराष्ट्रातल्या गुणीजन मंडळींची मैफिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मी बोलून जाईल की अनेक पैसे देऊन सुद्धा ही मैफिल पाहायला मिळत नाही बरं का. आज ही मैफिल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, नामवंत तबलजी ठाक आणि म्हणून सगळे गोड अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गोड अशी गायनाचार्य मंडळी उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट गान गोगळा, आदरणीय गायन सम्राट, गोड गळ्याचे मालक, ज्यांना सप्त तारकातला बादशाह असं म्हटलं जातं, असे ओमकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी आदरणीय महाराजांकरता वाजवायची. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. ओमकारजी रात्रभर प्रवास करून विदर्भातून इथपर्यंत आलेत, तेवढं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. अनेक पैसे देऊन सुद्धा सध्या ओमकारजी मिळत नाही बरं का. आदरणीय ओमकारजी आपण उपस्थित राहिलात. आणि दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये सध्या जे लाखो तरुणांच्या गळ्यातला ताईत आहेत बरं का, असे गोड गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं टॉप 5 मध्ये नाव आहे, आदरणीय आमच्या सदानंदजी महाराज कडुळे. मला नावामध्ये जरा डाऊट आहे, टाळी वाजवा एकदा.
नावामध्ये थोडंसं मी बदल करतो. त्यांच्या नावामध्ये पहिल्या नावामध्ये गोडवाच आहे, पण दुसरं नाव मी बदलतो. कडुळेच्या ऐवजी आनंद पाहिजे होता, गोड पाहिजे होता. सदा आनंद गोड, असं गोड. खरं तर सदानंदजी महाराज कडुळे आपण सुद्धा उपस्थित राहिले. एकदा जोरदार टाळी आमच्या महाराजांकरता वाजवायची. विशेष तत्वानं गोड असे बासरी वाजवत आहेत, जे श्रीकृष्ण परमात्म्याची गोड अशी आठवण करून देतात. आपल्या निफाड आणि सिन्नर तालुक्याचं वैभव आदरणीय आमचे राहुलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. विशेष तत्वानं 2 मृदुंगाचार्य आहे, एक बुलेट आहे आणि एक हेलिकॉप्टर आहे. हां, त्यांना दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. स्पीड एवढं आहे की मला वाटतं दोघांचंही स्पीड अगदी तंतोतंत जुळत आहे. आदरणीय आमचे ओमकारजी महाराज कागदे, एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे ओमकार दादांचं आणि विशेष तत्वानं आज उपस्थित आहे. ओमकार महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. सरस्वती मातेची आपल्यावर अफाट कृपा आहे, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं तबला म्हटलं का सध्या महाराष्ट्रात एक चर्चेत नाव आहे बरं का, आमचे संकेतजी महाराज आरोटे. एकदा जोरदार टाळी या दोघांकरता वाजवायची. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि इकडे जर बघितलं तर आज मला भास होतोय की तुकाराम महाराजच माझ्या कीर्तनात आलेत की काय. एकदा टाळी वाजवा. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. माझ्या सगळ्या बहिणी आहेत, मुक्ता जना सगळ्या त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी इथपर्यंत उपस्थित आहे. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार दोघंही गोड आहेत, सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सिस्टीम सुद्धा गोड आहे. बऱ्याच सिस्टीम आहेत महाराष्ट्रामध्ये, पण मला वाटतं त्यांना सांगावं लागतं की बाबा आवाज वाढव. पण हा एकमेव सिस्टीम साऊंड असा आहे की त्यांना सांगावं लागतं की आवाज कमी करा आणि म्हणून थोडा पुढचा आवाज कमी करा त्यांच्या सांगण्यानुसार. म्हणून सगळं या ठिकाणी गोड आहे आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझी सगळी तरुण मंडळी बरं का, ही प्रेम करणारी माणसं आमच्यावर इथपर्यंत उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून, पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करून वारकरी संप्रदायातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ महारथी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला, आता नाव घेण्यात काय माझा वेळ घालवत नाही, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माऊली HD परिवार सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावर, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वा वा, मस्तक हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी वा. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं माहिती का? मला वाटतं आपल्यासारखी माणसं जगात नाही का. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगण्याची आज आपली गोड असावी. किती गोड असावी माहिती का? महाराज म्हणले जगण्याचा पाया, चालण्याचे बळ आणि विचाराची कळ तुकाराम. महाराज म्हणले तुकोबारायच्या आधी संतांच्या मार्गदर्शनानं आपलं आयुष्य जगावं. आणि हे ज्या दिवशी जगाल ना त्या दिवशी आयुष्याचं सार्थक लागेल. महाराज म्हणले सगळं काही मिळालंय आपल्याला भाडे तत्वावर मिळाले, देवानं जे दिलंय नाही हे त्याच्या कारणाकरता दिले. देवे दिला देव भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. ऐका ना मग शास्त्र असं सांगतंय, माझा आवाज येतो ना तुमच्याकडे, अशा मान डुलवा चला म्हणजे मला तरी कळण आहेत का गेले झोपे. बोला चला. शास्त्रामध्ये असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा मोठ्यानं बोला चला ना, मला तुमचीच अपेक्षा आता. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? ना बोला ना. किती वेळा? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही 3 वेळा
जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय, वरून मला पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. कबीरदास महाराज म्हणलेत ना, आवटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना गोया. मग भजना करता आलोय. मग भजनाची आस आमची गोड लावावं का माहिती का? जन्मामध्ये आलोत ना तर हे जाणार आहे. कसं जाणार आहे? एका ठिकाणी गोड लिहिलंय, अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी तेरी दौलत, ए मौत जब तुझको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पडेगा. एक ना एक दिवस जायचं. मग चालू राहणार आहे. आजा गेला पंजा गेला हे चालू राहणार. मग काय करावं माहिती का? आता तरी बोले हाची उपदेश, आता तरी बोले हाची उपदेश. मग नका करू ना अशा आयुष्याचा. आलिया संसार उठावे गिरणारा, आलिया संसार उठावे गिरणारा, आलिया संसार उठावे गिरणारा, आलिया संसार उठावे ओंकारजींनी गोड प्रमाण सांगितलं. मग शरण जा उदारा, मग त्याला शरणाची अर्थता आम्ही लावावी. तुकोबारांनी आपल्या दारात येऊन देव सांगितला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला. पण लोक म्हणली नाही लागत तुमचा देव आम्हाला. लोक म्हणली देव न लगे, देव न लगे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. पण मला वाटतं आजही देवाचं अस्तित्व आहेच. परवा ही घटना झाली. परवा मला वाटतं अहमदाबाद गुजरात या ठिकाणी घटना झाली. एक पोरगी होती. पोरगी 3 वर्ष आपल्या भारत देशामध्ये राहिली आणि 3 वर्षानंतर लंडन या ठिकाणी निघाली होती. अहमदाबाद या ठिकाणी ट्रॉफिक मध्ये ती 10 मिनिटं लेट अडकली. अडकल्यामुळे लेट एअरपोर्टवर निघाली. तिचं नाव होतं भूमी चव्हाण आणि भूमी चव्हाण नावाची पोरगी एअरपोर्टवर जाण्याकरता 10 मिनिटं अडकली आणि 10 मिनिटानंतर ती एअरपोर्टवर पोहोचली आणि 10 मिनिटानंतर कळालं मी ज्या विमानानं प्रवास करणार होते ते विमान क्रॅश झालं, ते विमान पडलं. तिला कळालं आणि त्या विमानामध्ये 249 जणांचा मृत्यू झाला. तिला कळालं. त्यावेळेस ती धन्यवाद द्यायला लागली. आजही पण माझ्यावर विश्वास नसेल तर गुगलला जाऊन विचारा. तिची मुलाखत आता त्या गुगलवर पाहायला मिळते. ती म्हणती माझ्या गणपती बाप्पानं मला वाचवलं. मला वाटतं जगतामध्ये ज्याचा संतावर आणि देवावर पूर्णतेनं विश्वास आहे आणि पूर्णतेनं जर विश्वास असेल तर म्हणतात ना देव तारी बोला 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 त्याला कोण मार. जगातला नियमच आहे. मग महाराज म्हणले आम्ही त्या विश्वाच्या मालकावर खरं तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर जर विश्वास जर केला तर महाराज म्हणले जगच आपलं आहे. का अहम ब्रह्मास्मी हे गणित होतं आणि मग हे गणित जर जोपासायचं आहे तर तुकाराम महाराज म्हणले लागोनिया पाया किंवा सेवे तो आरस वाटी तो अनेक ग्यारे होऊ नका रानवरी आवडीने भावे हरी नाम घेसी. वा वा. आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता द्यासी सर्व आहे. तुझी
जी चिंता त्याशी सर्व आहे. मग कोणाला कोणाला विनंती करतात त्याचं उत्तर ज्ञानोबाराने दिले. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्यते सोहमभावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते गाते कोण आपण हरिपाठ म्हणतो ना. चहुवेदी शाही शास्त्री आणि 18ही पुराण हरिशी गाती. हा गाती गाती 18ही पुराण हरिशी गाती. मग महाराज म्हणले हे गाते श्रोते कोण ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे. राजा राजा कोणता राजा परीक्षिती राजा. चतुर एकच आहे चतुरा तो गुण लावण्याची मुकुडा सकळा मणी धन्य तुची विठोबा. विनोदे नारादे विनोदी होते. मला वाटतं दुष्यित आहे हा नाशिक जिल्हा बरोबर ना. नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा पलीकडचा जिल्हा कोणता शेजारी कोणता जिल्हा हा नगर जिल्हा. आणि नगर जिल्ह्यातला शेवटचा तालुका कोणता तालुका शेवटचा इकडचा तुमच्या शेजारी अकोले तालुका. मी त्या दिवशी कीर्तनाला गेलेलो तिथं आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर अकोल्याच्या तिथंच कीर्तन होतं. गावाचं नाव नाही सांगत. अकोल्यातला इथं गडी आलाय हा गोळवाय हा. आणि मग ते अकोल्याच्या तिथं कीर्तन आणि ते कीर्तना करता आले मॉनिटर थोडा मॉनिटर कीर्तना करता आल्यानंतर ती माझ्या पाया पडली. पाया पडल्यानंतर ती म्हणले महाराज जरा तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. विकू कमी पाया पडले म्हटले 2 प्रश्न विचारायचे. म्हटले विचारा. त्यांनी जरा घेतलेली होती. काय घेतलेली होती तुम्हाला माहिती हा. ते म्हणले महाराज तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. मी चांगलं होतं म्हटलं विचार हा म्हटलं विचार. तो म्हटलं महाराज बघा बरं का प्रश्नाचं जर उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. म्हटलं ठीक आहे. तो म्हटला वारकरी संप्रदायामध्ये असे साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय मला उत्तर येत होतं. मी म्हटलं अगस्त्य ऋषी. तो म्हटला ठीक आहे महाराज पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असे कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल. मला उत्तर आलं नाही. मला उत्तर आलं नाही. त्याला म्हटलं बाबा मला काही उत्तर येत नाही तू उत्तर सांग. तो म्हटला महाराज तुमचा आजपर्यंतचा अभ्यास शून्य. तुम्ही पहिल्यांदा माझ्या पाया पडा. मला शेवटी त्याच्या पाया पडावं लागलं. कोणाच्या तुम्ही बोला ना त्याच्या पाया पडावं लागलं. त्याला म्हटलं बाबा मला काही उत्तर येत नाही तू सांग. तो म्हटला महाराज सांगू का हा पठ्ठ्या अख्ख्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला नाही कळालं काही ना आता कळलं काही नगरी गेल्यानंतर कळलं. समजणे वालो को इशारा कॉफी आहे आपलं काफी आहे. आणि मग महाराज म्हणले जगतामध्ये आलात ना तर त्याच्या जवळ शरणांगत आहे. अजून सोहमभावी कोण शुकाचार्य. शुकाचार्यांचे गुरु विदेही जनक या 8 जणांना महाराजांनी विनंती केली. करे टाळी बोला मुखी नाम. का माहिती का हा जो देह आहे ना याची अपेक्षा देवांनी केली. का माहिती का महाराज म्हणले जगतामध्ये आलात तर त्याच्याजवळ सगळं काही जगातलं गणित आहे. काय त्याच्याजवळ पहिले कोठेच नव्हते काय चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाय. ए कानोबा 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 तेरे तेरे ते गडाल गज निर्माण झाल त्यानं निर्माण केलं. मग किती दुर्लभ आहे नाथ बाबांनी लिहिलंय हे नरदे हा दुर्लभ झाला वासुदेव वासुदेव म्हणा. हे नरदेह दुर्लभ झाला रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे ताली वाजवा वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे आठवा
वासुदेव तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव 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 म्हणणारे तुम्ही वासुदेव वासुदेव अरे म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ए वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा ए वासुदेव वासुदेव म्हणा 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 म्हणलं पाहिजे काय दटाळी वाजवा वासुदेव म्हटलं पाहिजे का आपण ज्या तत्वानं जन्माला आलोय ना मी वासुदेव तत्व गा मग वासुदेवच आहे आपण देव म्हणतात ना अहम ब्रह्म महाराज म्हणलेत ना ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन अरे जगाचा अंशच माझा आहे आणि मग मी ज्या कारणाकरता जे तुम्हाला नरदे दिलाय ते कारण वापरा पण लोक देवाला मान्य करता तयार नाही थोडं मॉनिटर का देवाला मान्य करता तयार नाही आमचे वैकुंठ असे डोंगरेजी बाबा म्हणायचे काय म्हणायचे माहिती ओंकारजी म्हणायची काही लोक देवाला मानत नाही पण त्यांच्याकरता एक वाक्य पुराव ऐका बरं का अरे इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है जी हा इथपर्यंत कळालं मी काय म्हणतोय महाराज बघा बरं का इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है जी हा क्यों जानता है ये बिलिंदर मैंने बनाया दुनिया में रहता है तुम्हाला नाही कळालं मराठी सांगतो तुम्ही देवाला माना अगर मानू नका त्याला फरक पडत बोला त्याला फरक पडत नाही पण ज्या दिवशी तुम्हाला देव मानणार नाही त्या दिवशी इथं बसलेत ज्याच्या त्याच्या घरी याच्या चारपट गर्दी झाल्याशिवाय ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या मग प्रारब्ध आहे महाराज म्हणलेत ना प्रारब्धानुसार महाराज म्हणले सगळ्यांना जावं लागणार आहे मग काय करावं आम्ही जन्माला आलोत ना तर पंढरपूरची वारी करावी आता निवृत्ती राहत आज मला वाटतं सिन्नर मध्ये बरोबर ना आलेच सिन्नर मध्ये किती आनंद आहे वारीमध्ये अरे संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा मग चालायचे ना संपदा सोहळा नावडे म्हणाला वा संपदा सोहळा नावडे म्हणाला संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा सोहळा जन्मामध्ये आलोत ना तर पंढरपूरची वारी केलीच पाहिजे का एका संतांनी लिहिले वारी वारी जन्म आणि हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम वारी करते तुमच्यापैकी पंढरपूरला किती जण गेलेत आळंदीला जर किती जर गेले तर हात वर करा बरं प्रामाणिकपणानं पांडुरंगाची शपथ आहे हा बस बस धन्यवाद
जेवढे गेले तेवढ्यांना धन्यवाद, पण जेवढे गेले नाही तेवढ्यांनी लवकर टेम्पो भरा. पंढरीसी जारे सुंदर गायलं. ते गातात तेवढं नाही गाता आलं, पण ते गातात ना, त्या गाण्यावर आपण शतदा तर नक्कीच प्रेम करू शकतो. वा, ते बरोबर आपल्याला पंढरपूरला घेऊन गेले का नाही पंढरपूरला घेऊन. पंढरपूरला जाणं, आपलं मन सुद्धा पंढरपूरला गेलं पाहिजे. पाणी पिता पिता का होईना पण पंढरपूरला जाऊन आलं पाहिजे. महाराज म्हणले पाहिजे बा, हे पंढरपूरला आल्यानो संसारा गेलं पाहिजे. पण मग पंढरपूरला ज्याला जाता येत नाही त्यानं काय करावं? आज त्यांच्याकरता एक खास कीर्तन आहे बरं का. आता ऐका बरं का, आतापर्यंत आपण खेळलो, बागडलो, हसलो, पण आता बारकाईनं माझं कीर्तन ऐका. काय ज्याला पंढरपूरला जाता येत नाही ना दादा, माझं म्हणणं आहे त्यानं घरात पंढरपूर आहे बरं का. आपल्या घरात सुद्धा एक विठोबा आहे, आपल्या घरात सुद्धा एक रुखुमाई आहे. आणि ज्यानं त्या रुखुमाईला, ज्यानं त्या विठोबाला पाहिली ना, त्याला त्या पंढरपूरच्या विठोबाच्या आणि पंढरपूरच्या रुखुमाईच्या पाया पडायची गरज लागत नाही. कोणता विठोबा कोणती रुखुमाई सांगून जाईल मी, ऐका निफाडकरांनो. रुखुमाई म्हणजे आपली जन्म देणारी आई आहे, आणि विठोबा म्हणजे आपला जन्म देणारा आपला बाप आहे. अरे या बापासारखं आणि आईसारखं जगात मोठं कोणी नाही. मी थोडेस बोले. आज आमच्या अण्णांबद्दल येता बरं का के तुम्ही सगळ्या. माझा समीर दादा आहे, जसं तुम्ही आहेत ना, मी तुम्हाला आता आक्की म्हणलं समीर दादा माझा भाऊ लागतोय. ऐका ना, इकडे थोडीशी बडबड नको करू, माझ्याकडे लक्ष द्या. बाप किती मोठा असतो. मी आज आमच्या अण्णांबद्दल येता शब्द लिहिलेत. मला लिहायची सवय लहानपणापासून. योगायोगानं माझ्या घरच्यानं नाव सुद्धा माझं त्याच पद्धतीने ठेवलंय, आणि म्हणलं लिहिण्याचा छंद आहे. मी आमच्या अण्णांबद्दल लिहिलंय बरं का, साईनाथ दादा लिहिलंय त्यांच्याबद्दल. अण्णा तुम्ही इतके मोठे आहात की तुमच्या इतकं मोठं कोणी नाही. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते बाबा.
या किविलवाण्या सर्व काही या बाळांची तुमच्या वाचूनच वाट वळते, पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही त्यालाच कळते. म्हटलं गेलंय बाबा, बेटा गुंडा होया अगर मवाली, अरे बाप तो अपने आंचल में छुपा लेता है, अरे बाप तो भिकारी होया होत बायत, बाप तो बाप होता है. एका लेकीला जर विचारलं माहेराचं महत्व काय, तर एक लेख सांगते, दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप जिवंत आहे. माहेर म्हणजे बाप असतो, माहेर म्हणजे आई असते. ज्या माहेरामध्ये लेकीच्या जीवनात केला जातो आहेर, त्याला माहेर असं म्हणतात बरं का. पण माहेरातला ज्या दिवशी बाप आणि आई निघून जाते ना, आई त्या दिवशी माहेर पण संपत. आज माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या समीर दादा बसलाय, आज बोलायचंय मला. आज आमच्या अण्णांनी मला सांगितलं, खरं तर अण्णांच्या बद्दल बोलत असताना, त्यांच्याबद्दल सांगत असताना मला समीर दादांना सांगितलं की आमच्या अण्णांनी एक खरं तर लहान पोराशी सुद्धा तीच मैत्री केली आणि वयाच्या 95 वयाच्या म्हाताऱ्याशी सुद्धा तीच मैत्री केली, फरक जाणून नाही दिला. हे असं प्रेमळ व्यक्तिमत्व. हे बोलत असताना, आज आमच्या अण्णांबद्दल सांगत असताना, आज आमच्या अण्णांनी खरं तर कष्टातून खरं तर हा संसार फुलवला म्हणून बोलून जाईल. आज अण्णा तुमची आठवण येते या कीर्तनात. 11 वर्ष झालं, 11 वर्षानंतर सुद्धा तुमची आठवण तीच येत आहे. अजून सुद्धा भास होतोय अण्णा, तुम्ही आज अजून सुद्धा आज आमच्यातच आहे. आज अण्णा तुम्ही जे काय पेरलं होतं ना आमच्यावर संस्कार नावाचा शब्द पेरला होता ना, तो अजून तसाच आहे. म्हणून अण्णा आज 11 वर्षानंतर सुद्धा तुम्ही कमवलेली माणसं या मंडपात बसलेत. आज तुमच्यावर प्रेम करणारी सगळी माणसं या मंडपात आलेत अण्णा. आज तुमच्याबद्दल बोलत असताना अण्णा, आज तुमच्याबद्दल सांगत असताना, आज या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी अण्णा. तुम्ही अंगावर फाटके कपडे घातले, पण माझ्या सगळ्या बहिणींना चांगली कपडे घेऊन दिले. अण्णा तुमचे उपकार विसरणं अशक्य आहे. अरे अंगावर फाटकी कपडे घातली, यात काय नवल. लसणाच्या चटणीमध्ये आमच्या अण्णांना कधी कधी 1 चमचा तेल घ्यायला जपत होते आमच्या अण्णा. पण माझ्या बहिणींचं लग्न केलं, त्या लग्नाच्या त्या स्वयंपाकाच्या कढईमध्ये तेलाचे डबे खाली केले. अण्णा तुम्ही मोठेच आहात. अरे बाप कोणी सांगत नाही. दादा तुम्ही अनेक कीर्तन ऐकले, सध्या कीर्तनामध्ये आई सांगण्याचं वर्णन फार आहे, पण बाप कोणी सांगत नाही. बाप सांगू का किती मोठा आहे. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली, 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण सोडला, ज्यानं शेवटचा जीव सोडला, राम राम करत तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. म्हणूनच बोलून जाईल, किती मोठा बाप असतो. ऐकाच गड्या, तुकोबारायचे शब्द मला आठवतात. तुकोबाराय म्हणलेत ना, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे. आपुली कुर्बानी आपुली कुर्बानी वळव ऐका ना, किती मोठा असतो बाप. तुम्हाला सगळ्यांना विचारणं आहे माझं. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. आई उचलून घेताना आखे कुठे घ्यायची. आई उचलून घेताना आपल्याला कुठे घ्यायची, उचलून कडेवर घ्यायची. अण्णांना आपला बाप आपल्याला उचलून घेताना कुठे घ्यायचा, बोला ना. ए आई, आपल्याला बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा, आखे बोला ना. खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का, आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का. तर त्याच्या मागचं कारण असं आहे, आई लेकराबद्दल हा विचार करते. आई, जे माझ्या डोळ्याला दिसतंय ना, ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं.
म्हणून आई समरेशेमध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. बाप त्याच्या पुढचा विचार करतो. जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. खांद्यावर बापाचं वर्णन नाही मोठं. काय करतो? आपुली एकाएकी केला एकाएकी केला वीरासी सदा. टाळी वाजवताल एकदा यांच्या करता. वा गोड. मला तुम्हाला रडवायचं नाही पण सांगू जीवनात खरंच बाप मोठाच असतो. मी लोकाची माय लोकाचा बाप सर रोज सांगतो. पण पोरावर बरं का ऐका ना माझा बाप पण माझी आई सांगल मी आज. तुमचे बाप कवर सांगायचे कीर्तनकारांना सुद्धा स्वतःच सांगावं. नाहीतर तुमचं पाठच आहे. लोक का सांगे. हा माहितीये पाठ आहे तुमचं. पण मला माहितीये मला वाटतं माझा बाप पण माझी आई सांगावी. आता तुम्ही कार्यक्रमाला असतो लय फोन केले महाराज चला म्हणजे समीर दादा तुमचं नाही बोलत. कार्यक्रमाला असतो लोकांचे लय फोन असतात. या मंडळींना रस्त्यावर प्रवास करत असतात लय फोन करत असतात लोक. पण हे फक्त कार्यक्रमाला असतो प्रेम बघतं लोकांचं आके बर का. पण एकदा की कार्यक्रम संपला ना महाराज इथून गाडीत बसले आणि महाराज रोडला लागले. महाराज कणत्या पुलावून खाली उतरलेत का कणत्या नळीत घुसलेत कोणाला घेणं देणं नाही. पण रात्री 3 वाजता घरी जाऊ द्या गाडी 4 वाजता घरी जाऊ द्या गाडी. काय जगात अनेक इंजिनियर असतील अनेक इंजिनियरांना अनेक गाड्या बनवल्या असतील पण माझ्या आई बापा सारखा जगात मोठा इंजिनियर कोणी नाही. का माहिती का? माझ्या गाडीच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी त्यांना आतूनच कळते की माझ्या लेकराची गाडी आहे. कमी जास्त झालेली फायरिंग इंजिनियरांच्या लक्षात येत नाही. पण माझे जगातले अशा आई वडील आहेत की त्यांना आपल्याच लेकराची गाडी आली दारात हे न पाहता जर कोण ओळखत असेल तर ते आपले आई वडील आहेत. आणि म्हणूनच आई वडिलाची सेवा या जगात महत्वाची. आज आमच्या अण्णा म्हणत असतील कृतकृत्य झालून इच्छा केली ते पावलो. 11वं पुण्यस्मरण साजरं होत आहे. आज जिथं कुठं आमचे अण्णा असतील ना तिथून मुलांना आशीर्वाद देतात. तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इतनी पावे तया. तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण इतनी. हे तुका मने पितृ आशीर्वाद देती कल्याण
पण मग हे पित्र आशीर्वाद देतात. पण कधी आपण जर सेवा केली तरच. ज्याची खरी सेवा त्याच्या बोला 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 भय काय जेवा ना मग ऐकायचं. सेवाच लय महत्वाची. मग सेवा जर केली तर स्वयं तुकोबाराय सुद्धा अभंग लिहितात. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग सहजच बोलता बोलता आपण कधीतरी आईला म्हणतोय आई तुला काय कळतं तू गप्प बस म्हणतो ना. कधी कधी जरा बोला ना तुम्ही जरा बोला ना बोला ना. आपण म्हणतो ना ए आई तुला काय कळतं तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो ओंकारजी बरं का हो कधी कधी विचार करतो आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की भरली असती. जगात तीनच्या इतकं लय मोठं आहे. मग मला वाटतं आई आणि वडील पाठीशी असावे. एक सोपंच वाक्य सांगू का. कीर्तन नका नेऊ घरी आज एवढी 2 शब्द न्या घरी. जीवनात जर कोणाच्या पाया पडायचं नसल तर जीवनात बाप जपा आणि जीवनातलं पाप जपा. ज्यानं जीवनातला बाप आणि बाप जपला त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. का बापाला जर जपले प्रपंच सार्थकी होईल आणि पापाला जर जपले परमार्थ सार्थक होईल. या 2 गोष्टीची सांगड घाला. कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. न लगती सायास जावे वनांतरा. म्हणून या लोकांची किंमत आहे. इथं आई वडिलाची सेवा करता येते. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकीचा देह इहलोकीचा देह लोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह देवईची ताती पाये देव 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 इच्छी वासुदेवानंदजी. देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता धन आम्ही जन्मारो धन आम्ही अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. इहलोकीचा हा देह देवही चिताती पाये. आणि मग देव अपेक्षा करतात का माहिती का. इथं आई वडिलाची सेवा करता येते. आणि आई वडिलाची सेवा पुंडलिकांना केली. परिणाम जो स्वयंभू जगाचा मालक आहे जगाचा जो मालक आहे जगाचा जो निर्मिती करणारा पांडुरंग परमात्मा आहे. पुंडलिकाला नाही त्यांच्याकडे जावं लागलं. कोणाला जावं लागलं त्यांच्याकडे पांडुरंगाला त्यांच्याकडे जावं लागलं. आणि स्वयंभू जाऊन सांभाळ करावा लागला. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया देव सांभाळ करतो. 1 वाजत आलेत. आता कसं आहे वेळ कमी पडत चाललाय पण थांबणं गरजेचं आहे. 1 वाजता बरोबर थांबायचं आहे. आता राहिलेत माझ्याकडे 4 ते 5 मिनिटं. हे लांबवणार नव्हतो
पण निदान मागून आलेल्यांच्या 2 घास हाती लागावं त्यांचा विचार करता करता एक 5 मिनिटं लांबवतोय. एक 5 मिनिटामध्ये तू कोबारायचा का अनुभव सांगू. तुकाराम महाराज म्हणले थोडा शार्प करा. आपलं तुकाराम महाराज म्हणले माझा अनुभव सांगतो. काय अनुभव आहे? अनुभव आले अंगा ती या जगात येत असे किंवा तुका म्हणे साकोणी सांगे मजा अनुभव आहे अंगी. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा भक्तिभाव भाग्याचा भक्तिभाव भाग्याचा भक्तिभाव भाग्याचा अनुभव सांगतात तुकोबार आहे. आणि मग अनुभव लिहित असताना तुकोबारायचं चरित्र एका संतांनी लिहिलं. आपल्या नगर जिल्ह्यातले एक संत आहे संत कवी मैपती महाराज. बरं का मैपती महाराज ऐकतात ना तुम्ही सगळेजण. संपले माझं कीर्तन. त्या मैपती महाराजांकडे बरं का ऐका बरं का नाना एक माकडीन होती. माकडीन आता थांबायचं बरं का आपल्याला 4 मिनिटामध्ये. हे पोरं ऐका ना. संत कवी मैपती महाराजांकडे एक माकडीन होती. तिचं नाव सुंदरी होतं. काय नाव होतं? बोला 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 काय होतं तुम्ही जरा बोला चला. आतापर्यंत काही बोलले नाही पण बोलत चला. काय नाव होतं? सुंदरी. ती दिसायला जरी सुंदर नव्हती पण नाव काय होतं? सुंदरी. जरी तिच्याकडं वाचा नव्हती माणसासारखी पण तरी तिचं नाव महाराजांनी काय ठेवलं होतं? सुंदरी. हा आणि मग सुंदरी ना भजन करायची टाळ्या वाजवायची. महाराज म्हणले का रामकृष्णारी ती वाजवायची टाळ्या. माकडाला कळालं रे टाळ्या वाजवावा. असू द्या पुढे अजून काही माणसांना कळालं रे टाळ्या वाजवा का नाही. टाळी वाजवली पाहिजे का? या टाळीचं महत्व काय एक प्रमाण देऊ का? एक टाळी झाली चंद भाग्य वाळवंटी. माझा ज्ञानराज चलो पंढरपूर. माझा ज्ञानराज गोपाळाची लयवटी. हे माझा ज्ञानराजा गोपाळासी लयवटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लयवटी. नाम्य कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग. पांडुरंग कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग. रम्य कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग. सनी मन ज्ञान देवा बोला भंग. पांडुरंग 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 पांडुरंग. आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. जो करील टाळ्यांची टाळा टाळी त्यास यम कवटाळी असू द्या. मग टाळी वाजवली पाहिजे. काय होतं टाळीतून? कीर्तनात वाजवता येते. बरोबर हा किंवा नाही बरं का संख्येची. कीर्तनात टाळी वाजवता येते. आता कीर्तन संपलं रस्त्यावर जाऊन टाळ्या वाजवा बरं. लोक म्हणतील येडं झालं याला उचला पहिल्यांदा. हा हा असू द्या. आणि मग टाळी वाजवण्याचं एकमेव ठिकाण टाळी वाजवली पाहिजे. आणि मग सुंदरीचं भाग्य असं की एक दिवस काय असतं भाषा येते ऐका. आणि मग सुंदरीचं भाग्य असं की सुंदरी एक दिवस प्रवचन ऐकता ऐकता महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं. जसं डोकं ठेवलं तसा प्राण महाराजांच्या मांडीवर सोडला. माकडाच्या जन्माला येऊन संताच्या मांडीवर जीव सोडण्याकरता भाग्य असावं लागतं. भाग्य. त्या संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र लय गोड. तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावला नेहमी असायची. कुठं असायची? बोला बोला कुठं असायची? लोहगावला. आणि ते कीर्तन ऐकण्याकरता सिंहगडावरून छत्रपती शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं ओंकारजी आज कीर्तन तुकोबारायचं लोहगावात आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज खजाना घेऊन दिवट्या छत्री घोडे घेऊन कीर्तनात आले. आणि तुकाराम महाराजांसमोर नजराणा मांडला. हा घ्या नजराणा. हा नजराणा घ्या. तुकाराम महाराज म्हणले लागत नाही. प्रमाण जोडलं. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आताच्या आम्ही म्हटलं असतो देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातची पडे असं म्हटलं. पण तुकाराम महाराज म्हणले नाही लागत लावा ताकद.
जाऊ द्या असू द्या. आणि मग नाही लागत आम्हाला. तुकाराम महाराजांनी नाकारला. आणि असं एक वाक्य मोठ्या व्यक्तीच्या मुखातून ऐकलंय की निष्काम माणसाजवळ निष्काम माणसाच्या माणूस प्रेमात पडतो. कसं? ज्या ठिकाणी अपेक्षा नाही त्या माणसाच्या माणूस प्रेमात पडतो. तुकोबारायचं तेच उदाहरण झालं. छत्रपती शिवराय तुकोबारायच्या प्रेमात पडले आणि कीर्तनात बसले. कीर्तनातल्या चाली चालू झाल्या. काकड्यातल्या चालू तुकोबारायने कीर्तनात घेतल्या. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, कर जोडी तो कर जोडी तो कधी काळी. सुंदर विधान आता देवरी, सुंदर विधान देवरी, करकटे वारी देवोनिया, करकटे वारी देवोनिया, उठा पांडुरंग प्रभात समयो मागला. ए वैष्णवाचा मेळा करुणा पारी दाटला, वैष्णवाचा मेळा करुणा. असं काकड्यातल्या चालू केल्या. भजन करायला लागले. मधली पंचपदी झाली. भजन चालू केलं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी राम. माझ्या मागे म्हणायचं, टाळी वाजून म्हणायचं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी कृष्ण हरी हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. आवाज आवाज. हरी कृष्ण. वा वा. हा छान म्हणलं बरं का. तुम्ही गोड वाजवलं. हा असं बरं का. ऐका म्हणलात ना, पण खरं खरं बोलायचं. आता पांडुरंगाची शपथ आहे. महिला मंडळी तुम्हाला बरं का विकत थोडंसं कमी. खरं खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करता का? करता किंवा नाही? हा किंवा नाही? हा ना. करता किंवा नाही? काम करता. घरामध्ये काम करताय. खरं खरं बोलायचं. शेतामध्ये काम करताय. घरामध्ये काम करत असताना तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे बरं का. खरं खरं बोलायचं. घरामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता? पांडुरंगाची शपथ आहे. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या. धन्य माता पिता दयाची. अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार गाव मला आज भेटलाय. हा असू द्या. ऐका. आणि मग तुकाराम महाराजांचं भजन चालू झालं. ऐका इकडं लक्ष द्या. भजनात तल्लीन झाले तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसलेत रे. आणि कीर्तनाला बसल्यानंतर मोबाईल नव्हता महाराजांकडे. महाराजांचं कीर्तनात लक्ष होतं. आणि कीर्तनात लक्ष होतं. कीर्तन ऐकायला लागले. कीर्तन ऐकत असताना चाकणच्या सुभेदाराला बातमी कळाली की आज कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेत लोहगाव मध्ये. अनेक पठाण घेतले. दिन 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 आवाज करत लोहगावकडे पळायला लागले. आणि लोहगावकडे पळत असताना त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक होते. घोड्यांचा आवाज ऐकला. टप 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 आवाज व्हायचा. घोड्यांचा आवाज यायला लागला. बहिर्जी नाईक पळत पळत आले आणि कीर्तनात येऊन राजांच्या कानात सांगितलं, राजा ऐका, कीर्तनावर हल्ला होणार आहे. आपल्याला कीर्तन सोडावं लागतंय. उठून पळावं लागतंय. कीर्तनातली लोक राजांच्या अगोदर मंडपाच्या बाहेर. त्या दिवशी तुकोबाराय म्हणले, अरे पळताय काय? 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव. हे शब्द तुकोबारायचे छत्रपती शिवरायांनी ऐकले. आणि छत्रपती शिवराय म्हटले, आज या कीर्तनात मला मरण जरी आलं हे मी माझं भाग्य समजेल. छत्रपती शिवाजी महाराज बसले कीर्तनात. आणि मग तुकाराम महाराजांनी देवाचा गाणं घेण्यास सुरुवात केली. का रे देवा,
वरून जसा काळ आहे तसा आतून पण का. एकतर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतोय, तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो करून. देवाला घाम फुटला आणि मग तुकाराम महाराजांनी कीर्तन चालू केलं पुढं. पण मग कीर्तन चालू होत असताना पांडुरंगाला कीर्तनात यावं लागलं. पांडुरंग परमात्मा कीर्तनात आले आणि तुकाराम महाराजांचे पाय धरले. फार फणफणले, तुम्ही शांत व्हा. त्यांच्याकडं पहिला मी आहे, स्वतः मी वेशीवर जातो आणि त्यांचं काय ते पाहतो. देव वेशीवर गेले. आता ते पठाण आले आणि तेवढ्या देवानं काय केले, जेवढे आपले मावळे होते ना वेशीवर तेवढे सगळे आतमध्ये घातले आणि कीर्तनात पाठवले. तुम्ही कीर्तन ऐका, रक्षण करण्याची जबाबदारी माझी. सगळे मावळे आतमध्ये पाठवले आणि आतमध्ये पाठवले. ते पठाण वेशीवर आले. अरे देखो शिवा, विको होता त्यावेळेला. हो देखो शिवा उधर खड़ा है, उसका पकड केले काय जाऊ. आता देवानं काय केलं होतं, जेवढे कीर्तनात बसले तेवढे काय केले होते, बोला ना जरा बोला ना, काय केले होते. शिवाजी महाराज, ओ देखो शिवा उधर खड़ा है, उसका पकड केले काय जाऊ. एक पठाण आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराज म्हणून पकडलं. बाहेर विशीच्या बाहेर नेलं का तो निघायचा रफिक तू का बाग आहे, तो म्हणायचा शफीक मी पहिले सेवा आहे. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. शिवाजी महाराज म्हणून धरलं का बाहेर नेलं का तो निघायचा अहमद तू का बाग आहे, तो म्हणायचा मोहम्मद मी पहिले सेवा आता. सगळे असं व्हायला लागलं. देव म्हटला आता काय करावं. त्यांचा राजा म्हटला सबको काट डालो म्हटलं. देव म्हटले अंगलट झालं. देवानं तेवढ्या सगळ्यांची रूप आकर्षित करून घेतली आणि स्वतः देव घोड्यावर बसले. टाच मारून घोड्यावर बसले आणि टाच मारली घोड्याला. निघाले योगी याच्या ध्यानी. आता ना थोडस तो यांना सापडत असतोय. देवानं काटेवणात नेलं आणि घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं, नाही कळालं. त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं की आपला मालक काय म्हणतोय. आणि मग त्या घोड्यांनी या पठाणांना खाली टाकलं आणि कीर्तनाचं म्हणलं खरंच आलं का काय, कीर्तनाचं रक्षण केलं. अशा प्रकारे देवानं कीर्तनाचा सांभाळ केला. तुकाराम महाराज म्हणले या लोकातलं एक किंमत आहे की स्वयंभू पांडुरंग परमात्मा सकळ जीवाचा करीतो संभाळ. देव संभाळ करण्याची भूमिका गोड ठेवतोय आणि म्हणूनच देव इच्छिता ती पायी का धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो विठोबा रखुमाई. हरे हरे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझा बरोबर 1 वाजले. हा वेळ संपलाय आणि वेळ संपत असताना खरं तर अभंगाची 2 चरण आपले सुटलेले. अभंगाच्या पार्श्वभूमीतून तुकोबाराय म्हणतात की जो इहलोकातला जो देह आहे त्याची अपेक्षा देव करतात आणि म्हणून आपण धन्य आहोत की आपल्याला या आईवडिलाची सेवा पांडुरंगाची सेवा करण्याकरता मिळते. म्हणूनच आज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व अण्णांना ही 11वी आदरांजली या ठिकाणी समर्पित करतोय. पुनश्च एकदा गुणीजन मंडळींचे आभार व्यक्त करतोय. सगळ्या मंडळींचे आभार व्यक्त करत असताना तरुण मंडळींचा आग्रह आलाय की पिंगळा म्हणायचा 2 मिनिटात. काय करायचं, घ्यायचंय का थांबायचंय? नाही घ्यायचा, घ्यायचंय का? काय करायचं तुमचं म्हणणं काय? घ्यायचंय का थांबायचं? काय करायचंय? घ्यायचंय ना. 4 मिनिटामध्ये आपण घेऊन टाकू. हा कोड नको आता, पिंगळा एकच नाही एकच. परत आलो का? हा पुढच्या वेळेस हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, तरी नाही काल. टाळी वाजवायची चला. सरती जेवती बा काल बांधून नेईल. सरती जेवती बा शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. एका जणा धान्य आमची काय बाजाईल. एका जनावरांनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 मारवारी. बोले बोले तने का पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी, बोले बोले तने पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी, बोली बोली तो देखा पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी, बोली बोली तो देखा पिंगळा मारवारी. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे हे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. लटकेनं बोलवा वर्तमान कोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे. लटकेनं बोलवा वर्तमान कोटे. पिंगाग पाय पिंगाग पिंगाग पाय पिंगाग. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवघा 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 अवगा धांगड पिंगाग. अवगा धांगड पिंगाग. अवगा धांगड पिंगाग. अवगा धांगड पिंगाग. अवघा दागड धिंगाग अवघा दागड धिंगाग अवघा धांगड पिंगा ग, अवघा धांगड पिंगा ग. निघून निराका माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आली या माई माझं नाव. शकून सांगावया आली या माई माझं नाव. शकून सांगावया, अरे माई माझे नाव. शकून सांगावया, अरे माई माझे नाव. याच्या जातीनं याच्या जातीनं बरं नाही केलं का बया. मला पंढरीला नेलं का बया. मला पंढरीला नेलं का. मला पंढरीला नेलं ग बया, बया 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 मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं का बया. पंढरीला नेलं ग बया 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 हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं वन. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं वन. अशीच देखणी होते एका मुसलमानाचे सुन. अशीच देखणी होते एका मुसलमानाचे सुन. त्या तरुणीला आई म्हणाला. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू गुणवान. राजा तू गुणवान. म्हणून 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 आनंदाने नांदत हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू. आनंदाने नांदत होते हिंदू. आनंदाने नांदत हिंदू मुसलमान.
समर्पित करतोय. इथं सगळे शंकय बासरी पर सगळे जे लागल ते आणि म्हणूनच झालेली सेवा समर्पित करतोय. वेळ भरून झालेला आहे आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करून गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा एखादा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. एकदा भजन करूया. झालेली सेवा समर्पित. विठ्ठल जय जय बोलिले कोणी विंडी वाकोडे उत्तर करा क्षमा